नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वंडर्स पार्क पाहण्यासाठी। वंडर्स पार्क हे आहे नेरूळ सेक्टर 19 मध्ये। त्या ठिकाणी आपल्याला समोर आहे तिकीट खिडकी, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला तिकीट्स घ्यावं लागतील। चला तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत जगातील 7 आश्चर्य। 7 आश्चर्य या ठिकाणी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहेत। 7 वास्तू ज्या आहेत त्या 7 वास्तू का तयार केल्या, काय त्याच्या मागे कारण होते, त्याची पार्श्वभूमी काय, ते सर्वजण आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत। एक नंतर एक अशी 7 आश्चर्य। जगातील पहिलं आश्चर्य हे द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणजे चीनची भिंत आहे। ही जगातील सर्वात लांब भिंत आहे, जी चीनची उत्तरेकडील सीमांचे रक्षण करण्यासाठी बांधली गेली। ही भिंत एकच रचना नसून वेगवेगळ्या राजवंशाने बांधलेल्या भिंतीचा संग्रह आहे। या मानवनिर्मित भिंतीची लांबी 21,000 किलोमीटरपेक्षाही अधिक आहे। ही भिंत डोंगर, जंगल व वाळवंटातून जाते। दुसरं आश्चर्य हे जॉर्डन देशातील पेट्रा शहर आहे। हे शहर लाल गुलाबी दगडात कोरलेले आहे, त्यामुळेच त्याला रोज सिटी असे टोपण नाव मिळालेले आहे। तिसरं आश्चर्य हा ब्राझीलमधील रिओ डी जानेरो येथील कार्कोवाडो पर्वताच्या शिखरावर स्थित असलेला येशू ख्रिस्तांचा पुतळा आहे। यालाच क्राइस्ट द रिडीमर असे म्हणतात। हे स्मारक 30 मीटर उंच असून त्याचे हात 28 मीटर पसरलेले आहेत। हे स्मारक प्रबलित कॉन्क्रीटपासून बनवलेले असून साबण दगडाच्या टाईल्सने मढवले आहे। हा पुतळा शांततेचे प्रतीक मानला जातो। मोचू पिचू हे पेरू देशात मध्ये स्थित 15व्या शतकातील प्रसिद्ध इन्का किल्ला आहे। हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ त्याच्या गुंतागुंतीचे दगडी बांधकाम आणि प्रगत अभियांत्रिकीसाठी ओळखले जाते। मोचू पिचू हे समुद्र सपाटीपासून 2430 मीटर उंचीवर असलेल्या पर्वतरांगांवर वसले आहे। चिचेन इत्सा हे 5वं आश्चर्य मेक्सिकोच्या युगाटान द्वीपप्रकल्पापैकी एक मोठे प्राचीन माया शहर आहे, जे त्याच्या सुसंरक्षित आणि भव्य पिरॅमिडसाठी प्रसिद्ध आहे। पिरॅमिडमध्ये 365 पायऱ्या आहेत। हे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे। हे पहा मित्रांनो, त्यानंतर आणखीन एक आश्चर्यापैकी एक आश्चर्य आपण पाहणार आहोत। तुम्ही आतापर्यंत थिएटर ऐकले असतील, थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पण पाहिले असतील, पण खुलं थिएटर आजपर्यंत पाहिले का? तर हे एक 7व्या आश्चर्यापैकी एक 7वं आश्चर्य आहे। याचं नाव आहे कलेसियम। कलेसियम हे इटलीमधील रोम शहराच्या मध्यभागी कॉन्क्रीट आणि दगडांनी बांधण्यात आलेलं एक रोमन साम्राज्याचं सर्वात मोठं अंडाकृती आकाराचं खुलं थिएटर आहे। याला खुलं थिएटर असं आपण म्हणतो। तर मित्रांनो, ह्याला तर आपण ओळखतोच। हे तर आहे आपलं सर्वांचं आवडतं आणि असं प्रेक्षणीय स्थळ भारतामधलं ताजमहाल। हे आहे आग्रा येथील यमुना नदी स्थित ताजमहाल आणि हे एक स्मारक असून मुघल बादशाह शाहजहान यांनी त्यांच्या प्रिय पत्नी मुमताजसाठी एक महल असं बनवण्यात आलं होतं आणि तिच्या स्मृतीच्या प्रित्यर्थ त्या स्मृतीत पांढऱ्या संगमरवरी दगडामध्ये ह्याचं बांधकाम झालेलं आहे ताजमहालचं।